नमस्कार. आजपासून आपण सूक्ष्म क्रिया सुरू करतोय. पहिली सुरुवात करूया पायापासून. असं काही नाही की तुम्ही पायापासूनच सुरुवात करत करत वरती जाऊन मानेपर्यंत जायला पाहिजे, असं काही नाही. तुम्ही ज्या परिस्थितीत जिथे उभे आहात, बसलेले आहात, तुम्हाला आज कुठली आठवेल अशा कमीत कमी 70-80च्या वरती सूक्ष्म क्रिया आहेत. जशा जशा मला जमतील तेवढ्या तेवढ्या मी दाखवत जाईन. पण तुम्हाला जी जेव्हा आठवेल आणि जी तुम्हाला अनुकूल वाटेल किंवा तुम्हाला जेवढ्या जमत जातील तेवढ्या सूक्ष्मक्रिया जास्तीत जास्त करा. सूक्ष्मक्रिया ह्या तुम्ही कधीही करू शकता. म्हणजे भरपेट असताना करू शकता, जेवायला बसायच्या आधी करू शकता. सूक्ष्मक्रिया ही तुमच्या शरीराची हालचालच आहे, पण ती थोडीशी श्वासाबरोबर करायची आणि श्वासाबरोबर सोडायची. हालचालच करणं आहे, जसं मुठ्या बांधणं, सोडणं, हेच पण पूर्ण लक्ष आपण जे करतो आहे त्याकडे लक्ष देत. मग टी व्ही बघता तुम्ही, हरकत नाही. टी व्ही बघता बघता माझ्या हातापायांना मी व्यायाम देत आहे. नुसतं टी व्ही बघता त्यापेक्षा थोडंसं हातापायांना व्यायाम देऊन करू शकता. म्हणजे तुमची हातापायाची हाडांची हालचाल होत झाल्याने त्याच्यातली शिथिलता जाऊन लवचिकपणा येण्यामध्ये उपयोगाला येईल. तुम्ही खूप आजारी आहात, तुम्ही खूप अशक्त आहात, बऱ्याच दिवसापासून तुम्ही खाटावरून उठलेले नाहीत, तर झोपल्या पण करू शकता. जो भाग तुम्हाला हळूहळू हळूहळू साथ देत जाईल त्या हळूहळू तसं वाढवत जा. पहिल्यांदा 5-10 वेळा करत करत 50-100 वेळा तुम्ही करू शकता आणि ह्याला वेळ जास्त लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कधीही करू शकता. दुसरी म्हणजे कुठेही करू शकता. तिसरी म्हणजे तुमचे असेच कपडे पाहिजेत, तसेच कपडे पाहिजेत, हाही नियम नाही. तुम्हाला जसं व्यवस्थित वाटतंय, सुलभ वाटतंय त्याच्यामध्ये करायचं आहे. तुम्हाला जमिनीवर बसून जमत नाही, तुम्ही खोटवर बसून करू शकता. तुम्हाला खुर्चीवर बसून करू शकता. मग 2 खुर्च्या समोरासमोर ठेवा, पाय पुढे करा, खुर्चीवर पाय ठेवा, बाकड्यावर बसून करू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला एक एक करायचे आहेत. म्हणजे पायाची बोटं, पायाचे घोटे, गुडघे, जांघा, अशा पद्धतीने हळूहळू हळूहळू वर यायचं आहे. आता पहिली मी तुम्हाला दाखवते. म्हणजे खूप जणांना कमरेचे खूप त्रास होतात आणि बहुतेक बाळंतपणानंतर कंबरच जास्त दुखायला लागते. एक तर काय होतं, सतत ते 2-3 किलोचं बाळ घ्यायला बाळंतीण सतत पुढे होते. काय होतं, पण पुढच्या बाजूला जास्त वागलं जातो. मग बाळ चालायला लागतं, रांगायला लागतं, आपण पुढे वाकणं जास्त होतं आणि मागच्या बाजूला पोश्चर आपली जातच नाही. शरीराची पोश्चर मागच्या बाजूला जी जायला पाहिजे ती जातच नाही. आता तुम्ही नवीन कॅलेंडर आणता. नवीन कॅलेंडर आणल्यावर ते कसं असतं, फोल्ड असतं, गोल, त्याची गुंडाळी झालेली असते. मग ते सरळ करायला काय करता तुम्ही, उलट्या बाजूने त्याला गुंडाळता. अगदीच तरीसुद्धा नाही ऐकत तर पहिल्या दोन क्लिपा लावता, ट्रॅक्शन. तर क्लिपांचं ट्रॅक्शन लावता, तेव्हा ती कॅलेंडर सरळ होतं. त्याचप्रमाणे तुमच्या शरीराला तुमच्याच हाताने आणि तुम्ही कोणावरही अवलंबून न राहता स्वतःला कमरेच्या दुखण्यापासून मोकळं करू शकता. म्हणून पहिलं मी कमरेचं दुखणं घेत आहे आणि 2 मिनटं पण नाही लागत. तुम्ही आता फोडणीला ते भांडं ठेवलेलं आहे, तेल तापतंय, ते तेल तापेपर्यंत पण 2 मिनटं थांबलेलेच आहात ना. त्यावेळेला पण त्या 2 मिनटात तुम्ही आठवणीने तुमच्या शरीराला मागच्या बाजूला थोडंसं वळवा. जमल्यास 2 हाताचा, आता तुम्हाला मी दाखवते, 2 हाताचा असा पूर्ण लॉक करा. म्हणजे आणि मागच्या बाजूला वळवा. उभ्या राहिलेल्या स्थितीत तुम्ही उभे आहात, फोडणीकडे गॅसच्या ओट्याकडे उभे आहात, मागच्या बाजूला तुम्ही वळलेला आहात. मागे वळणं तुम्ही अजाणतेपणाने 100 वेळा पुढे वळता. जाणून बुजून प्रयत्नपूर्वक तुम्हाला कमीत कमी 10-20 वेळा मागच्या बाजूला कमरेतून वाकलं पाहिजे, उलट्या बाजूला. आणि आधार हाताचा त्याच्यासाठी द्यायचा आहे की तुमच्या कमरेला तुम्हीच तुमच्या हाताचा आधार देत आहात. अशा पद्धतीने तुम्ही कमरेचं पहिलं दुखणं थांबवू शकता. कारण खूप जणांना पहिली सुरुवात कमरेच्या दुखण्याने होते.
कमरेच्या दुखण्याचं बाळंतपणानंतरचं होऊ दे किंवा एक दुसरा कारण असतं, खूप वजन वाढवतं. तुमचं खूप वजन वाढलं असेल तर तेही तुम्हाला कमी केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर कमरेचे वेगवेगळे अजून वेगवेगळ्या सूक्ष्मक्रिया आणि व्यायाम आहे. पण मी ही एक सोप्यात सोपी सांगितली, मागच्या बाजूला वळणं. हे खूप गरजेचं आहे. जाणून बुजून लक्ष देऊन आपण दिवसातून 100 वेळा पुढे वागतोय तर मागच्या बाजूला वाकलंच पाहिजे, हे डोक्यात ठेवून मागच्या बाजूला वाकायचं आहे. आपण माझं ऐकता ह्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.